नमस्कार, मी शर्वरी. मी तुमचं स्वागत करते NRT न्यूजमध्ये आणि आपला कार्यक्रम आहे हवा कोणाची. आता जसं नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत आणि उत्साहात प्रचार सुरू आहे. तर आपण इथल्या जनतेचा इथे हवा कोणाची होऊ शकते किंवा इथे हवा कोणाची असली पाहिजे अशा प्रकारचे जनतेचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. मी मी इथला मतदार नाही, पण मी या तालुक्यातला आहे व या तालुक्याशी माझं दररोजचं जाणं दळणवळण आहे. त्याकरता माझं मत जरी नसलं तर माझं वैयक्तिक मत व ह्या जनतेचं मनात परागजी संधान साहेबांनाच मत आहे व विवेक भाईंच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली जी आघाडी उभी आहे भाजपची ती 100% 101% निवडून येणार असं मला वाटतं व तेच होणार अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमचं कोण निवडून येईल? पराग संधान. का बरं, तुमचं मत काय? त्यांचं 10 वर्षापासून गावात लक्ष आहे आणि त्यांना गावातली प्रत्येक गल्ली बोर्ड, प्रत्येक वार्ड क्रमांक, प्रत्येक प्रभाग क्रमांक सगळं माहिती असल्यामुळं त्यांना कुठे शौचालयाची अडचण आहे, कुठे बाथरूमची अडचण आहे, कुठे रस्त्याची अडचण आहे, त्यांना त्याची सगळी जाणकारी असल्यामुळं त्यांचं सगळ्या वार्डांमध्ये लक्ष असल्यामुळं ते 100% निवडून येईल. आणि विवेक भैया कोल्हे त्यांच्या मागं हा सपोर्ट असल्यामुळे त्यांना निवडून यायला काही अडचण नाही. कोरोनाच्या काळात चांगलं काम केलेलं आहे. पुर हो पुर आला त्या टायमाला टायमात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे मग तुमचं मत पराग संधान साहेब. हो 100%. 100% पराग संधान हे खूप चांगल्या मतांनी निवडून येतील. कोपरगाव तालुक्याचे. अच्छा, तर मग मला सांगा, इतक्या वर्षात कोपरगाव बघताय तर काय परिस्थिती आहे कोपरगावच्या कामांची, सगळ्या विकासाची? विकास याच्यावर दिसतो, कागदपत्री दिसतो, रस्त्यावर काही विकास दिसत नाहीये. का बरं असं? काय ही बाजारपेठ पाहतात 12 वाजले, आहे का गिऱ्हाईक आहे का, काहीच नाही. धूळमुक्त गाव करा, त्यांना सांगा कोण उभं आहे काही नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मग मला सांगा, याच्या अगोदरचे लोकप्रतिनिधी होते, निवडून आलेले होते, त्यांनी काही कामं केली असं वाटतं? आता लोकप्रतिनिधी आशुतोष काळे साहेबच होते. त्यांनी काम कसं केलं कसं नाही, आता जनता पण बघते कसं चालू आहे कसं नाही चालू. बरं, मग मला सांगा, आता परत एकदा संधी आहे, 9 वर्षानंतर परत नगर परिषदांच्या निवडणुका आल्यात, तर या निवडणुकीत कुणाकडनं अपेक्षा आहे की त्यांनी काम करतील असं वाटतंय? थोडंसं नाही वाटतं, नाही थोडंसं म्हणजे जास्त प्रमाणात वाटतं. कोल्हे कुटुंब जे आहे ते कोपरगावशी निगडीत आहे. बरं, जवळ असल्यामुळं लवकर ॲम्ब्युलन्स सुविधा असू किंवा त्यांची काही यंत्रणा असू ती लवकरात लवकर इथं कोपरगावकरांना मिळते. त्याच्यामुळं थोडंसं त्यांच्याकडून आम्हाला जास्त प्रमाणात अपेक्षा आता यंदा यावेळेस. म्हणजे ठाम विश्वास हो, वाटतोय. ठाम विश्वास वाटतो. आता मग त्यांच्या नेतृत्वात आहे आपले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे परागजी संधान साहेब. अच्छा, मग वाटतंय का नगराध्यक्ष हो, पदाचे त्यांची लोकांकडनं म्हणजे जाणारे येणारे लोक वगैरे आहेत ना, त्यांच्याकडून तर आम्हाला कळतंय. आणि परत अजून कसं आहे की जे काम जे विवेक भैया करताय समजा त्यांच्या माध्यमातून काय पार्श्वभूमी आहे विवेक कोल्हेंच्या कामाची? नाही, विवेक भैयांची पार्श्वभूमी अशी आहे की जे ग्राउंड लेवलला जे काम व्हायला पाहिजे ते करून दाखवणार आणि दाखवतातच. जे शब्द देतात ते पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही. बरं बरं बरं, असं आहे म्हणून वाटतं हो. की त्यांचा शब्द तो शब्द असतो. अच्छा अच्छा. हो. तर काय वाटतं विजन बद्दल, काय वाटतं विवेक कोल्हे यांच्या विजन बद्दल काय वाटतं? नाही, विवेक भैयांचं विजन एकदम खूप चांगलंच आहे, हां, एकदम सुंदर आहे. हां, त्यांच्या विजनवरतीच विश्वास ठेवून लोकांनी मागच्या पंचवार्षिक जी झाली, आता आमदारकीची निवडणूक जी झाली त्या आमदारकीच्या निवडणुकीला विश्वास ठेवूनच परत एकदा आशुतोष दादाला संधी दिली होती. पण त्या आशुतोष दादांनी फक्त कागदपत्री काही गोष्टी केल्या. त्याच्यानंतर 4 वर्ष त्यांच्याकडे नगरपालिका प्रशासकीय म्हणून ते सुद्धा स्वतः होते, त्यांचा दाब होताच प्रशासकीय म्हणून, पण तरी कामं नाही झाले. किती धूळ आहे कोपरगावात, तुम्ही आला असताना बघत त्याबद्दल असताना. एक मला विचारायचं, त्यांच्या पीएनचा काहीतरी विषय आहे? पीएनचा विषय असा आहे, आता लोक सांगता किंवा लोक येणारे जाणारे म्हणता की बुवा त्यांच्या पीएनने काही पैसे घेतले किंवा कुठं काय केलं किंवा असं केलं तसं केलं असं लोक म्हणतात. आपण काय पाहिलेलं नाही किंवा काही नाही, पण एकंदरीत ते मध्ये भांडणं झाले, पेपरबाजी झाली त्या यूट्यूबला, त्याच्यानंतर फेसबुकला. आता युग सध्या याचं आहे तर त्याच्या सोशल मीडियावर वाचण्यात आलं की त्यांच्या पीएननी भांडणं केले किंवा काय केले. आता समोरच्या पार्टीने केले, कसं केलं, काय केले त्याच्यात आपल्याला एवढं माहीत नाही,
पण सोशल मीडियातून सगळं माहीत होतं किंवा हे होतं. त्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही विचार करा, इतर मागं होते समजा कोल्हे साहेब पण होते. आता मला सांगा, याच्या अगोदर काका कोयटे सुद्धा नगरसेवक होते आणि त्यांच्या पत्नी सुद्धा नगराध्यक्ष होत्या. त्यावेळेस कामाची काय परिस्थिती होती? त्यावेळेस मी लहान असेल किंवा कदाचित मला एवढं आठवत पण नाही. कोपरगावात मी त्यावेळेस नव्हतो. कोपरगावात मी आता एक 15 वर्षापासून माझं दुकान आहे, त्या पद्धतीने कार्यरत आहे मी. पण अगोदर मला काय माहीत नाही. पण काका जर आता त्यांच्या मुलाखतीमध्ये पाहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, की काकांनी असं सांगितलं होतं की बुवा मी 25 वर्षापासून 50 वर्षानंतर मला संधी मिळाली किंवा काय मिळालं की बुवा मी काम करणार किंवा काय. मग इतक्या दिवस काका बाहेरचेच समजा ह्याच्यामध्ये होते, इतर समजा राज्यांमध्ये जात होते किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून कार्यरत काम करत होते. मग त्यावेळेस त्यांना कोपरगाव दिसत नव्हतं का? आपल्या कोपरगावमध्ये त्यांनी प्रस्थ वाढवायचं होतं किंवा काही करायचं होतं, त्यांनी ते केलं का? ते नाही केलं. मग आता ते म्हणताय की बाबा मी असं करीन तसं करीन. मग 50 वर्षानंतर जर ते म्हणताय आता करीन मी, मग इथून मागं कुठे होते? त्यावेळेस त्यांना विकास दिसला नाही का? त्यावेळेस कोपरगावची बाजारपेठ दिसली नाही का? बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला बदल बघायचा आहे? बदल बघायचा निश्चित. हो, यावेळेस परागजी संधान साहेबच ओनली फॉर. म्हणजे माझं मत इथं नाही, तरी पण लोकांचे मत जाणून घेऊन या माझ्या प्रतिक्रिया आहेत. अच्छा, मग मला सांगा, एकंदरीतच कोपरगावात हवा कोणाची? हवा फक्त ओनली फॉर भैयासाहेब आणि परागजी संधान साहेब. आमच्या इकडे तर आम्हाला आहे याच्यावर भरोसा, विवेक भाईयावर, विवेक कोल्हे. विवेक कोल्हेंबद्दल तुम्हाला काय वाटतं? कामं चांगले आहे मॅडम त्यांचे, बाकी नाही. आता पराग संधान येणार आहेत, त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? पराग संधान यांच्यावर त्यांच्यावरच ना मग त्यांनी माग केले होते कामं चांगले, पण मागच्या वेळेस ते निवडून नाही आले, पडले होते थोडे काही कारणास्तव. त्यांचं काम मला काय वाटतं, कमळ निवडून येईल आणि विवेक कोल्हे तुमची कामं करतील असं? करतील, भाऊ करतील.